नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडे, जिल्हा भंडारा। आज आपणासमोर कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग या घटकाविषयी माहिती देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग हे आपण या तुमच्या समोरील आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे। कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग म्हणजे काय? शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील एक कोणाच्या भुजावरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू एन, बिंदू एम, बिंदू टी यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे अँगल PQRचा अंतर्भाग होय। इंटेरियर ऑफ द अँगल, प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजावर नाहीत व कोणाच्या अंतर्भागात नाहीत अशा बिंदू G, बिंदू D, बिंदू E यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे अँगल PQRचा बाह्यभाग होय। एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल म्हणजे जे कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत त्यांना आपण एक्सटेरियर ऑफ द अँगल असे म्हणतो। यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे की संलग्न कोन म्हणजे काय किंवा त्याला लगतचे कोन ॲडजसंट अँगल म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। शेजारच्या आकृतीमध्ये कोन पहा, अँगल BMQ आणि अँगल QMD ही दोन कोने आहेत। किरण MQ ही एक सामायिक भुजा आहे आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे। या कोणाचा अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही, हे एकमेकांचे शेजारी आहेत, अशा कोनांना संलग्न कोन म्हणतात। संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो। संलग्न कोनांचे अंतर्भाग विभिन्न असतात। वरील आकृतीत अँगल BMD व अँगल BMQ या कोनांची MB ही भुजा सामायिक आहे, पण ते संलग्न कोन नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत। ज्या दोन कोनाचे शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात। या ठिकाणी आकृतीचे निरीक्षण करावं। अँगल AWB साठी पुढील सारणी आपल्याला भरायची आहे। अंतर्भागातील बिंदूंचे नाव कोणते आहेत? तर या ठिकाणी अंतर्भागातील बिंदू आहेत बिंदू R, बिंदू C, X आणि N। 2 नंबरचा मुद्दा आहे बाह्य भागातील बिंदूंची नावे कोणती आहेत? तर T, U, Q, V, Y हे बाह्य भाग आहेत आणि कोणांच्या भुजावरील बिंदूंची नावे आहेत तर ती आहेत A, W, G आणि B हे कोणाच्या भुजावरील भाग आहेत। नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर मुंडे, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय जाम, पंचायत समिती मोहाडे, जिल्हा भंडारा। आज आपणासमोर कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग या घटकाविषयी माहिती देणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग हे आपण या तुमच्या समोरील आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे। कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग म्हणजे काय? शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील एक कोणाच्या भुजावरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू एन, बिंदू एम, बिंदू टी यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे अँगल PQRचा अंतर्भाग होय। इंटेरियर ऑफ द अँगल, प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजावर नाहीत व कोणाच्या अंतर्भागात नाहीत अशा बिंदू G, बिंदू D, बिंदू E यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे अँगल PQRचा बाह्यभाग होय। एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल म्हणजे जे कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत त्यांना आपण एक्सटेरियर ऑफ द अँगल असे म्हणतो। यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे की संलग्न कोन म्हणजे काय किंवा त्याला लगतचे कोन ॲडजसंट अँगल म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। शेजारच्या आकृतीमध्ये कोन पहा, अँगल BMQ आणि अँगल QMD ही दोन कोने आहेत। किरण MQ ही एक सामायिक भुजा आहे आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे। या कोणाचा अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही, हे एकमेकांचे शेजारी आहेत, अशा कोनांना संलग्न कोन म्हणतात। संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो। संलग्न कोनांचे अंतर्भाग विभिन्न असतात। वरील आकृतीत अँगल BMD व अँगल BMQ या कोनांची MB ही भुजा सामायिक आहे, पण ते संलग्न कोन नाहीत कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत। ज्या दोन कोनाचे शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न